नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती। दुपारी 1:30 वाजेपर्यंत तेजी टिकून होती। त्यानंतर मात्र मार्केटमध्ये चढ उतार सुरू होते। मार्केट संपताना सेन्सेक्स हा फक्त 17 पॉईंटने वाढून 73,895 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 33 पॉईंटने घसरून 22,443 वर बंद झालेला आहे। BSE रियालिटी इंडेक्स 2.71%, IT इंडेक्स 0.65% वर आहे। BSE कन्झ्युमर ड्युरेबल इंडेक्स 3.85% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 0.95% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.06% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ब्रिटानिया 6.68%, कोटक महिंद्रा बँक 5.02%, TCS 2.02%, हिंदुस्तान युनिलिव्हर 1.77% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टायटन कंपनी 7.18%, अडानी एंटरप्राइजेस 3.96%, BPCL 3.11%, कोल इंडिया 2.95% अशी घसरण आहे। आज FIने 2,169 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 781 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।